नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक नवीन स्टोरी. या स्टोरीचं नाव आहे द फार्मर हू बॉट अ वेल. ओके मित्रांनो, या स्टोरीच्या माध्यमातून तुमचे पार्ट ऑफ स्पीच तसेच तुमची व्होकॅब्युलरी सुधारण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे ही स्टोरी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्टोरीचं नाव आहे द फार्मर हू बॉट अ वेल. आता मित्रांनो, बघूया या स्टोरीमध्ये काय घडतं. अकबर बिरबल यांच्या काळातील ही स्टोरी आहे. ओके, बघा स्टोरी. A poor farmer once bought a well from a rich man so that he could irrigate his land using the water from the well. आता मित्रांनो, स्टोरी जी आहे आपल्याकडे, ही स्टोरी तुम्ही पाहू शकता. फार्मर म्हणजेच शेतकरी. हूचा अर्थ होतो जो की. हे दोन वाक्य जोडण्यासाठी रिलेटिव्ह प्रोनाउन्स संबंधित सर्वनाम म्हणून हू वापरण्यात आलेलं आहे. हूच्या नंतर मित्रांनो, हे जे बॉट आहे हे बाय या क्रियापदाचं दुसरं रूप आहे. काय झालं बायचं दुसरं रूप? तर बॉट झालं. बाय म्हणजे विकत घेणे, बायचा फिटो होतो बॉट, विकत घेतली. तर एका शेतकऱ्याने एक वेल, एक विहीर विकत घेतली, या संबंधी स्टोरी आहे. आता बघा, अ पुअर फार्मर. मित्रांनो, अ केव्हा वापरतात? जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती किंवा वस्तू एक दाखवायची असेल किंवा एक आहे म्हणून सांगायची असेल, तेव्हा अ हे आर्टिकल वापरलं जातं. म्हणून येते बघा, अ पुअर फार्मर, एक पुअर फार्मर, एक गरीब शेतकरी. वन्स, एकदा. बॉट अ वेल फ्रॉम अ रिच मॅन. बघा मित्रांनो, अ पुअर फार्मर हा सब्जेक्ट झाला, बायचं फिटू झालं, बॉट हा फिटू झाला. ओके, आणि अ वेल हा तुमचा ऑब्जेक्ट झाला. मित्रांनो, सब्जेक्ट प्लस फिटू प्लस ऑब्जेक्ट असं जेव्हा जेव्हा वाक्यात होतं तेव्हा सिंपल पास्ट होतो. म्हणजे अशी घटना जी भूतकाळामध्ये घडून गेली त्यासाठी सिंपल पास्ट वापरतात. इट इज यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच हॅपन इन द पास्ट, असा सिंपल पास्टचा साध्या भूतकाळाचा वापर होतो. आता बघा, अ पुअर फार्मर वन्स बॉट अ वेल फ्रॉम अ रिच मॅन. एकदा एका गरीब शेतकऱ्याने एका श्रीमंत माणसाकडून, बघा, अ रिच मॅन, एका श्रीमंत माणसाकडून एक विहीर विकत घेतली. सो दॅट म्हणजे जेणेकरून, ही कुड इरिगेट हिज लँड युझिंग द वॉटर फ्रॉम द वेल. आता मित्रांनो, हे कुड आहे ना, कुडचा वापर नॉर्मली एखादी गोष्ट एखादा व्यक्ती करू शकला हे सांगण्यासाठी वापरतात, परंतु कुडचा येथे वापर शक्यता दर्शवण्यासाठी केलेला आहे. बघा, आणि कुड नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं म्हणून येथे इरिगेट आलेलं आहे. सब्जेक्ट प्लस कुड प्लस V1 अशी रचना येथे झालेली आहे. बघा, ही कुड इरिगेट हिज लँड युझिंग द वॉटर फ्रॉम द वेल. बघा, त्या शेतकऱ्याने विहीर विकत घेतली जेणेकरून, कशासाठी? ही कुड इरिगेट हिज लँड. हिज लँड म्हणजे त्याच्या जमिनीला, त्याच्या शेताला पाण्याचा वापर करून तो शेताला पाणी देऊ शकेल, या उद्देशाने त्या शेतकऱ्याने विहीर विकत घेतली. द फार्मर पेड द प्राइस कोटेड बाय द रिच मॅन. बघा, फार्मर पेड द प्राइस. पे म्हणजे पैसे देणे, पेचं भेटू झालं पेड. येथे सुद्धा सिंपल पाचची रचना आहे. बघा, सब्जेक्ट झाला फार्मर, पेड हा वर्ब झाला आणि प्राइस हा झाला ऑब्जेक्ट. मग बघा, द फार्मर पेड द प्राइस, त्या शेतकऱ्याने किंमत मोजली किंवा पैसे दिले. कोटेड बाय द रिच मॅन, जो एक श्रीमंत शेतकरी होता, त्या श्रीमंत शेतकऱ्याने जी रक्कम ठरवलेली होती, कोट केलेली होती, सुचवलेली होती, सांगितलेली होती किंवा उल्लेख केलेला होता, त्या रकमेप्रमाणे शेतकऱ्याने ती विहीर विकत घेतली. आता मित्रांनो बघा, पहिल्यांदा इथे अ वापरले, अ रिच मॅन. मग येथे द रिच कसं वापरलं हा तुमच्या मनात प्रश्न पडला असेल. तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला सुरुवातीला एखादी गोष्ट सांगायची असेल तर तेव्हा अ वापरतो आणि नंतर जेव्हा सांगायची असेल तेव्हा द वापरतो. कारण यावेळेला द हे स्पेसिफिक घटक म्हणजेच काय, डेफिनाइट आर्टिकल म्हणून वापरण्यात आलेलं आहे. ओके, पुढे बघा. The next day, when the farmer went to draw water from the well, the rich man stopped him and disallowed him from drawing water. The next day, दुसऱ्या दिवशी, when the rich farmer went to draw water from the well. बघा, दुसऱ्या दिवशी, when जेव्हा, the farmer went, बघा, सब्जेक्ट झाला फार्मर, वेंट हा क्रियापदाचं दुसरं रूप झालं. गो म्हणजे जाणे, गोचं दुसरं रूप झालं वेंट. ओके, दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी कुठे गेला? फ्रॉम द वॉटर, विहिरीमधून पाणी काढण्यासाठी गेला. मित्रांनो, ड्रॉचा अर्थ होतो काढणे. ओके, द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी, व्हेन द फार्मर वेंट टू ड्रॉ वॉटर फ्रॉम द वेल, विहिरीमधून पाणी घेण्यासाठी तो शेतकरी विहिरीवरती गेला. द रिच मॅन स्टॉप्ड हिम, त्या श्रीमंत माणसाने त्याला थांबवलं. स्टॉपचा विटू झालाय, ईडी लागलाय ते स्टॉप. ओके, अँड डिसअलाउड हिम फ्रॉम ड्रॉईंग वॉटर, आणि त्या विहिरीमधून पाणी काढण्यासाठी त्याला डिसअलाव कर.
मित्रांनो, अलाउचा अर्थ होतो एखादी गोष्ट करण्यासाठी अनुमती देणं, परवानगी देणं, मान्यता देणं, आणि डिसअलाउ त्याचा अपोजिट झाला, म्हणजेच ती गोष्ट करण्यासाठी अमान्य करणं, परवानगी न देणं. बघा इथे स्टोरीमध्ये काय होतं, वेन द फार्मर वेंट टू ड्रॉ वॉटर फ्रॉम द वेल, जेव्हा शेतकरी पाणी काढण्यासाठी त्या विहिरीपाशी गेला त्यावेळेला त्या श्रीमंत माणसाने त्याला थांबवलं आणि त्याला डिसअलाउ केलं, म्हणजेच काय, त्याची परवानगी नाकारली. कशासाठी, तर त्या विहिरीमधून पाणी काढण्यासाठी. ही सेड दॅट, से म्हणजे म्हणणे, सेचा विटो झाला सेड, तो म्हणाला की, दॅटचा अर्थ की. द फार्मर हॅड बॉट ओनली द वेल अँड नॉट द वॉटर फ्रॉम हिल. फार्मर हॅड बॉट ओनली द वेल. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 अशी जेव्हा रचना येते तेव्हा येतो पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज काय होतो, अशी घटना जी भूतकाळामध्ये एका विशिष्ट वेळेला होऊन गेलेली होती, घडलेली होती, हे सांगण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरतात. ओके, आता बघा, फार्मर हॅड बॉट ओनली द वेल. आता तो जो श्रीमंत माणूस असतो तो म्हणतो की त्या शेतकऱ्याने फक्त विहीर विकत घेतलेली होती, अँड नॉट द वॉटर फ्रॉम हिम. परंतु त्या विहिरीमधलं पाणी विकत घेतलेलं होतं का, नाही. मग विहिरीमधलं पाणी विकत घेतलेलं नाहीये म्हणून मी तुला पाणी विहिरीमधलं घेऊ देणार नाही, असं तो श्रीमंत व्यक्ती म्हणाला. सो म्हणून ही कॅन नॉट ड्रॉ एनी वॉटर फ्रॉम द वेल. ही कॅन नॉट, कॅनचा अर्थ होतो एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करू शकतो, म्हणजेच त्याची ॲबिलिटी, त्याची क्षमता, त्याची पात्रता सांगायची असेल तर कॅनचा वापर करतात. मित्रांनो, कॅन समोर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात, जसं की ते बघा, ड्रॉ, काढणे, हा पहिलं रूप वापरलेलं आहे. आता इथे एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करू शकत नाही म्हणून येथे नॉट झालेलं, कॅनचं निगेटिव्ह काय झालं, नॉट. ही कॅन नॉट ड्रॉ एनी वॉटर फ्रॉम द वेल. बघा काय म्हणतो तो श्रीमंत व्यक्ती, की बाबा तू शेतकरी आहेस, तू शेतकऱ्याने काय फक्त माझ्याकडून विहीर घेतली, परंतु त्या विहिरीतलं पाणी तू विकत घेतलेलं नाहीये, त्यामुळे तू माझ्या विहिरीमधून पाणी काढू शकत नाही. क्लिअर आहे? चला पुढे बघा. Not knowing what to do, the farmer went to King's Court and told Akbar about his predisposition. बघा, नॉट नोईंग what to do, काय करावं हे त्याला सुचेनासं झालं होतं, त्याला कळेनासं झालं होतं, त्याला माहिती नव्हतं की काय करावं आपण. द फार्मर वेंट टू किंग्स कोर्ट. फार्मर बघा, गो म्हणजे जाणे, गोचा विटो झाला वेंट, टू म्हणजेच लाग किंवा कडे. फार्मर वेंट टू किंग्स कोर्ट. आता किंग याला ॲपोस्ट्रॉफी लागलाय, याचा अर्थ होतो एखादी व्यक्तीचं किंवा वस्तूचं पोझिशन दाखवायचं असेल. मग इथे एक ॲपोस्ट्रॉफी एक्स लागलाय म्हणजे राजाचं. ओके, कोर्ट म्हणजे दरबार. मग तो शेतकरी त्या राजाच्या दरबारामध्ये गेला. अँड टोल्ड अकबर अबाउट हिज प्रिडिस्पोजिशन. टेल म्हणजे सांगणे, टेलचं विटो झाला, टोल्ड म्हणजे सांगितलं. अकबरला त्यांनी शेतकऱ्याने सांगितलं. अबाउट म्हणजेच बद्दल, अबाउट हे प्रिपोजिशन आहे. हिज प्रिडिस्पोजिशन, प्रिडिस्पोजिशनचा अर्थ होतो पूर्वस्थिती. तुमच्यासोबत जो प्रसंग घडला आहे त्याची पूर्वस्थिती काय होती ही सगळी त्या शेतकऱ्याने त्या अकबर बादशाला सांगितली. नंतर अकबर हँडेड ओव्हर द केस टू बिरबल. आता मित्रांनो, हँड ओव्हर म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी जबाबदारी एखाद्या व्यक्तीकडे सुपूर्द करणे, यासाठी हँड ओव्हर वापरतात. इथे हँडचा विटू झालाय, हँडेड वापरण्यात आलेला आहे. म्हणजे अकबराने ती केस बिरबलाकडे सुपूर्द केली, म्हणजेच त्याला म्हणले की बाबा तू या प्रकरणामध्ये हात घाल आणि बघ की काय होतं ते. नंतर बघा, बिरबल व्हिजिटेड द रिच मॅन हु वॉज कॉझिंग प्रॉब्लेम्स टू द फार्मर. बिरबल व्हिजिटेड द रिच मॅन. व्हिजिट म्हणजे भेट देणे, व्हिजिटचा विटू झाला व्हिजिटेड, म्हणजेच काय, तर बिरबलने त्या श्रीमंत माणसाची भेट घेतली. हु वॉज कॉझिंग प्रॉब्लेम टू द फार्मर. आता मित्रांनो, इथे हु वापरलाय. हुचा अर्थ होतो येथे जोकी म्हणून. हुचा अर्थ कोण म्हणून होतो का इथे, नाही, तर हुचा अर्थ जोकी. हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, याला मराठीमध्ये संबंधी सर्वनाम म्हणतात. याचा वापर दोन वाक्य जोडण्यासाठी केला जातो. आता मित्रांनो, या हुच्या नंतर जे वॉज आले हे हुच्या पूर्वी असणारा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टनुसार ठरतं. आता रिच मॅन हा सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलर असल्यामुळे इथे वॉज आलेलं आहे. ओके, म्हणजेच काय बघा, बिरबल व्हिजिटेड द रिच मॅन, बिरबलने श्रीमंत माणसाला भेट दिली. हु वॉज म्हणजेच जो की कॉझिंग प्रॉब्लेम टू द फॉर्मर. प्रॉब्लेम, समस्या, बिरबलने त्या श्रीमंत माणसाला भेट दिली जो की त्या शेतकऱ्याला अडचणीत आणत होता, त्याच्या समोर समस्या निर्माण करत होता. पुढे बघा, द रिच मॅन रेटरेड व्हॉट ही टोल्ड द फार्मर, to which Birbal said, since you have sold the well and not the water to the farmer, you will have to move all the water or pay rent to the farmer to keep the water in the well. आता बघा, the rich man reiterated what he told the farmer.
आता बिरबल त्या श्रीमंत माणसाला भेटायला गेला. त्यावेळेला त्या श्रीमंत माणसाने रिट्रेट केलं, म्हणजेच काय, पुनरुच्चार केला. जो त्या शेतकऱ्याला म्हणाला की बाबा तू माझ्या विहिरीतलं पाणी घेऊ शकत नाही, तेच शब्द त्याने बिरबलाला सुद्धा सांगितले. पुढे बघा, टू विच म्हणजेच ज्यावर. बिरबल म्हणाला की सिन्स यू हॅव सोल्ड द वेल. आता बघा, सिन्स म्हणजे पासून, यू हॅव सोल्ड, येथे यू हा सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट नंतर हॅव आलं आणि सेलचं V3 झालं सोल्ड म्हणजेच विकला. मग सब्जेक्ट प्लस हॅव ॲज प्लस V3 अशी रचना असेल तर तेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स होतं. अशी घटना जी नुकतीच पूर्ण झालेली आहे त्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतात. आता बघा, सिन्स यू हॅव सोल्ड द वेल नॉट द वॉटर टू द फार्मर. आता बिरबल पण त्यावर काय म्हणाला की बाबा तू त्या शेतकऱ्याला विहीर विकलेली आहे, नॉट द वॉटर टू द फार्मर, परंतु तू त्या शेतकऱ्याला त्याच्यातलं पाणी विकलेलं नाहीये. बरोबर. यू विल हॅव टू मूव्ह ऑल द वॉटर ऑर पे रेंट टू द फार्मर टू कीप द वॉटर इन द वेल. आता ठीक आहे, तुझं तर म्हणणं बरोबर आहे, परंतु यू विल हॅव टू. आता मित्रांनो, हॅव टू आणि हॅज टूचा वापर होतो एखादी गोष्ट करावी लागेल हे सांगण्यासाठी हॅव टू किंवा हॅज टूचा वापर करतात. ओके, मग हॅव टू आणि हॅज टू प्रेझेंटमध्ये असेल तर आपण त्याला सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस हॅज टू अशी रचना आहे. आता भविष्यामध्ये एखादी गोष्ट करावी लागेल म्हणून येथे विल हॅव टू आलेला आहे. मग याचा अर्थ बघा, यू विल हॅव टू मूव्ह ऑल द वॉटर ऑर पे रेंट टू द फार्मर. बघा, तू जर त्या शेतकऱ्याला पाणी काढू देत नसेल, परंतु यू विल हॅव टू मूव्ह ऑल द वॉटर ऑर पे रेंट टू द फार्मर. बाबा तू त्या शेतकऱ्याला विहीर विकलेली आहेस, तर त्याच्या बदल्यामध्ये तुला जर त्या शेतकऱ्याला पाणी द्यायचं नसेल तर यू विल हॅव टू मूव्ह ऑल द वॉटर, तुला ते सर्व जे पाणी आहे मूव्ह करावं लागेल, म्हणजेच त्या विहिरीतून काढून टाकावं लागेल. किंवा ऑर म्हणजे किंवा नाहीतर पे रेंट टू द फार्मर, किंवा त्याऐवजी तुला त्या शेतकऱ्याला तू त्याच्या विहिरीमध्ये पाणी साठवून ठेवते त्याचा तुला रेंट द्यावा लागेल, किराया द्यावा लागेल, टू कीप द वॉटर इन द वेल. ओके. द रिच मॅन रिअलाइज हिज प्लॉय वॉज नॉट गोइंग टू वर्क. बघा, द रिच मॅन रिअलाइज, मग त्या श्रीमंत माणसाला रिअलाइज झालं, जाणवलं किंवा समजलं की ईडी लागलाय. बरं, हिज प्लॉय वॉज नॉट गोइंग टू वर्क. वॉज नंतर फर्ब आलाय, ING झालाय, मग याला म्हणूया पास्ट कंटिन्युअस टेन्स. अशी घटना जी भूतकाळात चालू होती. बघा, हिज प्लॉय हा सब्जेक्ट झाला, वॉज नंतर फर्ब गो होता, गोला लागला ING, म्हणजेच काय तर पास्ट कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस फर्ब प्लस ING. ओके. मग श्रीमंत माणसाला रिअलाइज झालं की हिज प्लॉय म्हणजे त्याचं कटकारस्थान, त्याची युक्ती ही काय आता काम करणार नाही असं त्याला जाणवलं. लेट द फार्मर यूज द वेल फ्रॉम द वॉटर, आणि म्हणून लेट म्हणजे एखादी गोष्ट करू देणे, लेट द फार्मर यूज द वेल फ्रॉम द वॉटर, म्हणून त्या श्रीमंत माणसाने त्या शेतकऱ्याला ती विहीर वापरायला सुरुवात करायला दिली. ओके. आता मोरल काय झाला बघा, डू नॉट ट्राय टू डिसीव पीपल. डिसीव म्हणजेच फसवणे, लोकांना फसवण्याचा प्रयत्न करू नका. ॲज यू विल एंड अप पेइंग द प्राइस, जर तुम्ही कोणाला फसवलं तर तुम्हाला त्याची प्राइस, तुम्हाला त्याची किंमत मोजावीच लागणार आहे. ओके. आता मित्रांनो, महत्वाचे फर्ब बघूया, महत्वाचे त्याच्यामध्ये असणारे वर्ड बघूया. आता तुम्हाला याच्यामध्ये स्टोरीमध्ये बॉट होता, बॉटचा अर्थ होता विकत घेतला. आता बाय म्हणजे V1 झाला, बायचं V2 बॉट, V3 सुद्धा बॉट झाला, विकत घेणे. ओके. आता पुढे बघा, अ पुअर फार्मर वन्स बॉट अ वेल फ्रॉम अ रिच मॅन. हा सिंपल पास्ट रचना आहे म्हणून दिलेलं आहे मित्रांनो. अ पुअर फार्मर सब्जेक्ट, बायचं V2 झालं बॉट आणि अ वेल झाला ऑब्जेक्ट, सिंपल पास्ट आहे इथे. ओके. अशी घटना भूतकाळात घडून गेले सांगायचं असेल. वेलचा अर्थ होतो विहीर, इरिगेटचा अर्थ होतो जलसिंचन करणे, म्हणजेच काय तर शेताला पाणी घालणं. लँडचा अर्थ होतो जमीन. तुम्हाला स्टोरीमध्ये होता पेड हा शब्द, पेडचा पे येतो V1, पेड येतो V2, V3 सुद्धा पेड येतो, म्हणजे पे पेड पैसे देणे. कोटेड हा तुम्हाला पॅसेजमध्ये होता, याचा V1 येतो कोटेड म्हणजे एखाद्या गोष्टीचा उल्लेख करणे किंवा एखादी गोष्ट सांगणे. डिसअलाउड मित्रांनो बघा, अलाव म्हणजे एखादी गोष्ट मान्य करणे, डिसअलाव म्हणजे ती गोष्ट अमान्य करणे किंवा तिला मान्यता न देणं. आता डिसअलाउड V2 आणि V3 येतात. पुढे बघा, द फार्मर हॅड बॉट ओनली द वेल. आता येथे पास्ट परफेक्ट टेन्स वापरलाय, पूर्ण भूतकाळ वापरलाय. तर सब्जेक्ट काय झाला बरं, द फार्मर. ओके, इथे त्याला क्लिक केला मी. नंतर आहे हॅड, हा याच्यानुसार वापरला, मॉड्यूल ऑक्झिलरी आला. नंतर फर्बचा तिसरा फॉर्म, बायचं V3 काय येतं बॉट, म्हणजेच हा पास्ट परफेक्ट आला येते. ओके. तर अशी घटना भूतकाळात पूर्ण झालेली होती हे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट वापरतात. पुढे बघा,
ही कॅन नॉट ड्रॉ एनी वॉटर फ्रॉम द वेल. कॅनचा अर्थ एखादी गोष्ट करू शकतो आणि कॅन नॉट म्हणजे करू शकत नाही. आता येथे बघा सब्जेक्ट झाला ही नंतर वापरला कॅन. वर्बचा V1 म्हणजेच जेव्हा जेव्हा कॅन वापरायचं असेल तेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागलं. सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1 आणि हा झाला ऑब्जेक्टचा पार्ट. बघा हे कॅन नॉट ड्रॉ एनी वॉटर फ्रॉम द वेल, तो विहिरीपासून पाणी घेऊ शकत नाही, विहिरीमधून पाणी घेऊ शकत नाही. प्री डिस्पोजिशनचा अर्थ होतो पूर्वस्थिती, ओके, किंवा एखाद्या गोष्टीची असणारी मागील परिस्थिती. हँडेड ओव्हर स्टोरीमध्ये होता, रूट शब्द येतो हँड ओव्हर म्हणजे सुपूर्द करणे. फिजिट, फिजिटेड, फिजिटेड, V2 आणि V3 आहे. फिजिटचा अर्थ होतो भेट देणे. रेटेड तुम्हाला स्टोरीमध्ये होता, त्याचा V1 येतो रेट, V2 येतो रेटेड, V3 येतं रेटेड म्हणजे पुनरुच्चार करणे. नंतर बघा स्ट्रक्चर आहे यू हॅव सोल्ड द वेल. आता याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला. अशी घटना जी नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतात. सब्जेक्ट प्लस हॅवॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट आहे यू हा प्लुरल असल्यामुळे त्याच्या समोर आला हॅव. जर ही शीट असेल तर हॅज झालेलं असतं आणि सेलचा V3 झाला सोल्ड, स्ट्रक्चरमध्ये बसले. ओके. नंतर बघा यू विल हॅव टू मूव्ह ऑल द वॉटर. मित्रांनो तुम्हाला हॅव टूचा वापर जेव्हा जेव्हा करावा लागेल किंवा हॅज टूचा वापर करावा लागेल तेव्हा तुम्हाला V1 वापरावं लागेल. बघा इथे सब्जेक्ट झाला, विल हॅव टू फ्युचरचे असल्यामुळे विल हॅव टू आलं. ओके. नंतर मूव्ह हा V1 आला, बाकीचा पार्ट ऑब्जेक्टचा. क्लिअर आहे? पुढे बघा रिअलाइज म्हणजे एखादी गोष्ट जाणवणे. तिन्ही रूपं दिले देते. प्लॉयचा अर्थ होतो कट रचणे, कट कारस्थान करणे, एखाद्याला फसवण्यासाठी केलेली युक्ती. नंतर आहे डिसिव्हचा अर्थ होतो फसवणे. मित्रांनो महत्त्वाचे शब्द आहेत, महत्त्वाचे व्होकॅब्युलरी, महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवावं, तसेच आपल्या नोटबुकमध्ये सुद्धा ठेवा. चला तर मित्रांनो आपण येथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.